हो, आपल्याला ट्रिपला जायला काय बनवू? भाकरी बरोबर खायला मस्तपैकी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवू का? चालेल, बनव. चटणीसाठी मी साहित्य घेतलंय. लाल मिरच्या घेतल्यात 10, शेंगदाणे 1 वाटी आणि 2 वाट्या खोबरं घेतलंय, सुकं खोबरं आणि लसूण घेतलाय. बघा एवढं लसूण घेतलंय आणि घेणार आहे मी. तर आता बनवूया. आता ही मी सगळं साहित्य मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आपल्याला. आता दाखवू इथे. हे बघा सुकं खोबरं घेतलंय मी 2 वाट्या, शेंगदाणे घेतले 1 वाटी, 1 वाटी लाल मिरच्या घेतल्या सुकलेल्या आणि लसूण हे घेतले पाव वाटी. चटणी आता मिक्सर मध्ये वाटून झाली. आता ती आपण गरम करून घेऊ. कढईत आता आपण 2 पळी तेल टाकलाय. आता तेल गरम झाला. आता ही चटणी याच्यात टाकून घेऊ आणि मस्त गरम होईपर्यंत, असं वास येईपर्यंत परतून द्यायची. बघा झाली आता आपली चटणी. आता ती काढून मग आपण बरणीत भरून प्रवासाला न्यायची.